आकर्षणाची गोष्ट म्हणजे बाराखडी या रांगोळीमध्ये लिहिण्यात आलेली आहे, जी खास आकर्षणाची गोष्ट आहे आणि मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला। याच्यामुळे म्हणजे या वर्षीची ही संकल्पना गिरगावच्या या शोभायात्रेने साकारलेली आहे। तुम्ही बघू शकता की छत्रपती संभाजी महाराजांची देखील भव्य अशी मूर्ती आपल्या समोर दिसत आहे। गिरगावच्या शोभायात्रेचं हे एक आकर्षणाचं केंद्र म्हणता येईल आणि गिरगावकर अगदी उत्साहाने इथे अगदी मराठमोळा साज करून शृंगार करून कुर्ता वगैरे वेशभूषा ही करून इथे आलेले आहेत आणि छोटे चिमुकलेही इथे आले आहेत। आणखी मी तुम्हाला एक खूप आकर्षणाची अशी गोष्ट दाखवेन की इथे गुढी जी गुढी आज प्रत्येकाच्या दारी उभारली जाते, जी चैतन्यमय आनंदमय असं वातावरण दारोदारी आणते, ती गुढी आपल्या समोर आहे। तर असं हे गिरगावकरांची किंवा मुंबईतील सर्वच मुंबईकर इथे येऊन या शोभायात्रेचा आनंद घेत आहेत। अजून एक मी तुम्हाला दाखवू इच्छिते की एका पोस्टरवर असं लिहिण्यात आलंय की आमच्या महाराष्ट्रात मराठी माणसांनी ताटात काय खायचं हे फक्त आम्हीच ठरवणार, गिरगावकर, आम्ही गिरगावकर। म्हणजे इतकं आज मराठीमय किंवा मराठी वातावरण इथे तयार करण्यात आलेलं आहे। यंदाची संकल्पनाच गिरगाव म्हणजे स्वामी विवेकानंद युवा प्रतिष्ठानतर्फे ही करण्यात आलेले आहे। खूप असं सुंदर असं हे दृश्य आपण बघतोय, रांगोळी भव्य अशी आपण बघतोय। अनेक रांगोळी कलाकारांनी ही मेहनत घेतलेली आहे। तर नक्कीच आज प्रत्येक जण इथे, प्रत्येक मुंबईकर, महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्ती इथे येऊन या गिरगाव शोभायात्रेचा आनंद लुटत आहे। जो आहे तो रस्त्यावर उतरलेला आहे या शोभायात्रेमध्ये सहभागी होण्यासाठी। रांगोळ्याच्या अक्षरशः सडा जो आहे तो रस्त्यावर पडलेला आहे आणि नववर्षानिमित्त ही जी शोभायात्रा निघते हा नेहमीच आकर्षणाचा केंद्रबिंदू राहिला। आणि स्वप्नाली, या ठिकाणी मी नमूद करू इच्छिते, तू सुद्धा अतिशय सुंदर दिसतेस आणि मराठमोळा साज परिधान केल्यानंतर एक मराठी मुलगी जशी एक सुंदर दिसते, ज्या मानानं ज्या अभिमानानं शोभायात्रेमध्ये सहभागी होते, तसाच तुझा सहभाग या ठिकाणी शोभायात्रेमध्ये सुद्धा दिसून येतोय। धन्यवाद स्वप्नाली, दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी, आढावा घेण्यासाठी। ते प्रचंड उत्साह दिसत आहे। कॅमेरामॅन गणेश राहाटेसह भाग्यश्री देशपांडे, TV9 मराठी, डोंबिवली। तो त्याच्यानंतर गिरगाव असो किंवा डोंबिवली असो, प्रत्येक ठिकाणी शोभायात्रा ज्या आहेत त्या निघत असतात। 1999 पासून शोभायात्रा काढण्याची प्रथा परंपरा जी आहे ती सुरू झाली। उद्देश एकच होता, गुढी म्हणजे ध्वज, हा ध्वज जो आहे तो उंच फडकत राहावा आणि या मराठी नववर्षाची सुरुवात जी आहे ती अतिशय दिमाखात व्हावी, याच उद्देशानं शोभायात्रा ज्या आहेत त्या काढल्या जात आहेत। ही प्रथा